तानाजी मालुसरेंचा स्मृती दिन आहे, तर त्यांना नमन करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. कालच्या कार्यक्रमात अनिताताई आणि श्रुतीताई यांनी कॅनडावरून वाचन केले. त्यांच्या वाचनात होते की जावळीच्या चंद्रराव मोरे यांचे प्रकरण. रघुनाथ पंत, येसाजी, तानाजी यांच्यासारख्या सहकाऱ्यांची निष्ठा आणि राजांसाठी जीव ओवाळून टाकणारे त्यांचे धाडस आपण जवळून पाहिले. मुरारबाजी देशपांडे आपल्या सर्व स्वराज्यात सामील झालेत आणि तेच खोऱ्यातले सगळ्यात मोठे यश होते. हे वाक्य ऐकताना त्या विजयाचा अभिमान, त्यामागील संघर्ष आपल्या सर्वांच्या मनात खोलवर घर करून गेला. शिवरायांचे धैर्य, मुत्सद्देगिरी, लढाईतील कणखरपणा, स्वराज्य स्वप्नाची झळाळी आणि राजांचा राग इतक्या प्रभावी पद्धतीने सादर झाला की सगळ्यांच्या अंगावर काटा आला. अध्यायाच्या शेवटी माँसाहेब आणि राजांच्या मनातल्या भावना इतक्या जिवंत वाटल्या की ते थेट सगळ्यांच्या हृदयात उतरल्या. तर आज आपण जाणून घेणार आहोत पुढचं प्रकरण, अफजल खानाचा विडा. आणि तो वाचण्यासाठी आपल्यासोबत आहेत माया सराफ आणि लीनाताई. तर लीनाताई आणि मायाताई, तुम्ही तुमची ओळख करून देता का? म्हणजे आपण वाचनाला सुरुवात करू. नमस्कार, जय शिवराय. माझं नाव माया सराफ. मी फिनिक्स मेट्रो महाराष्ट्र मंडळाची सभासद आहे. मूळची मी यवतमाळची आणि मला बृहन महाराष्ट्र मंडळाने आज जी संधी दिलेली आहे त्याबद्दल खूप खूप मी त्यांची आभारी आहे. पूनम, आवाज जरा नमस्कार. कमी येतोय. आवाज येत नाहीये? हा माया, तुमचा आवाज येत नाहीये, फार कमी येतोय. माझा ठीक आहे. हो, तुमचा ठीक आहे. ओके. तुम्ही तोपर्यंत मायाताई तुमचा माईक सेट करून घ्या, कारण तुमचं सेकंड वाचन आहे. ओके. लीनाताई, तुम्ही सुरुवात करा. नमस्कार, मी लीना बेंडाळे. मूळची मी ठाणे महाराष्ट्र, ऍक्च्युली मूळची मी जळगावची आहे. पण माझं बालपण वगैरे आणि शिक्षण पूर्ण ठाणे महाराष्ट्र इथे झालेलं आहे. मी पोर्टलँड ओरेगन USA मध्ये ओरेगन मराठी मंडळाची सभासद आहे आणि ओरेगन मराठी शाळेची पहिलीची शिक्षिका सुद्धा आहे. आणि मला खूप आनंद होतोय हे सांगायला की ओरेगन मराठी मंडळाने आता मकर संक्रांती निमित्त लहान मुलांचा एक टॅलेंट शो ठेवला होता आणि माझ्या पहिलीच्या वर्गाने जवळजवळ 12 विद्यार्थ्यांनी त्यामध्ये शिवरायांचे 8 वेगवेगळे प्रसंग उभारले होते पथनाट्य म्हणून. तर मी खूप खूप त्यांचा अभिमान बाळगून आहे, माझ्या सगळ्या त्या छोट्या छोट्या मुलांचा. जसं पूनम ताईंनी सांगितलं तसं आज आम्ही अफजल खानाचा पैजेचा वेढा उचलतो ते वाचणार आहोत. माझ्या वाचनामध्ये मुख्य म्हणजे अम, अफजल खानाचा थोडासाच उल्लेख येणार आहे, पण मायाताईंच्या वाचनामध्ये तो पैजेचा विडा पूर्ण पूर्ण वाचला जाईल. मग मी सुरुवात करते. आणि ही संधी मला मिळाली आहे बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे, त्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानते. चला तर सुरुवात करूया. कल्याण भिवंडी काबीज करून राजे तातडीने पुरंदरला आले. मकर संक्रांत उजाडली. कल्याण भिवंडीचा आनंद साऱ्यांच्याच मुखावर दिसत होता. कल्याणच्या प्रवासाने राजे थकले होते. 2 प्रहरी जेवण करून राजे आपल्या महालात गेले. पलंगावर विचार करीत राजे कलंडले असता केव्हा झोप लागली तेही राजांना कळले नाही. राजे अचानक जागे झाले. पश्चिमेच्या खिडकीतून सूर्यकिरणे आत आली होती. कानांवर डफ टुणटुण्याचा आवाज येत होता. पोवाड्याचे शब्द कानांवर पडत होते. राजे ऐकत होते. पोवाडीवाला कल्याण खजिन्याचा भाग ऐकवित होता. राजांच्या पुढे अगणित दौलत ओतली होती. ती दौलत बघून सारे दिपले होते. आबाजी सोनदेवांनी राजांना सांगितले, याही पेक्षा नामी रत्न मिळाले आहे. आज्ञा असेल तर हजर करतो. राजांनी मान डोलावली आणि सुभेदाराची सून दरबारात आली. तिलोत्तमा, उर्वशी, रंभा या साऱ्यांनी लाजावे असे तिचे सौंदर्य होते. राजा ते पाहून थक्क झाला. बसल्या जागी त्याचा कंठ दाटून आला. तो म्हणाला, सोनदेव, हे काय केलत? परस्त्री म्हणजे माता, तिची बेइज्जत का केलीत?
राजांनी सांगितले, आमच्या मासाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्ही देखील असेच सुंदर निपजलो असतो. राजांनी आई म्हणून तिचा सन्मान केला. राजाच्या पराक्रमाने पातशाहीला कापरा भरला. पातशाही थरारली. राजांना ते ऐकणे असह्य झाले. उठत त्यांनी हाक मारली, कोण आहे? हुजऱ्या आत आला. संतप्त राजांनी विचारले, काय चाललंय खाली? मासाहेब पोवाडा ऐकतायत. मासाहेबांचं नाव ऐकताच राजांचा संताप निवळला. भराभर जिना उतरून ते खाली गेले. चौकाच्या प्रवेशद्वारातच त्यांची पावले अडखळली. उजव्या हातात तुणतुणी घेऊन डावा हात कानांवर ठेवून शाहीर चौकात पोवाडा म्हणत होते. पाठीमागच्या इस्माने डफाची साथ धरली होती. चौक सोप्यावर चिकाच्या पडद्याआड जिजाबाई सईबाई ऐकत बसल्या होत्या. राजांना पाहताच राजस्त्रिया पदर सावरून उभ्या राहिल्या. जिजाबाईंचं लक्ष मागे गेले. त्या उठल्या. लोट ओलांडून त्या राजांच्या जवळ आल्या. जिजाबाई म्हणाल्या, राजे, तुमचाच पोवाडा ऐकतोय आम्ही. ते ऐकूनच आम्ही खाली आलो. मासाहेब, असले सवंग पोवाडे कसले ऐकता? साधी नावं सुद्धा बरोबर घेता येत नाहीत. आबाजी महादेवाचा चक्क आबाजी सोनदेव केला. असले पोवाडे ऐकण्यात कसला आनंद? तुम्ही आई झाला असतात म्हणजे कळलं असतं. मासाहेब, शाहिराचं कवन ऐकून आमची मान शर्मिंदी झाली. मला ते कळत नाही. राजे, आता पोथ्या पुराणांचा देखील कंटाळा येऊ लागला आहे. तुझा लौकिक ऐकताच कान तृप्त होतात. तोच ऐकत राहावंसं वाटतं. पण मासाहेब, जे ऐकता ते खरं नाही. कुणास माहीत, त्याच्या वाटेत भविष्य बोलत असेल. राजे निरुत्तर झाले. ते म्हणाले, आपल्याला आनंद असेल तर आपण ऐका. तुम्ही ऐकत नाही? मासाहेबांनी विचारले. राजे स्मितवदनाने म्हणाले, नाही म्हटलं तरी ऐकावं लागेल असं दिसतं. शाहिराचा आवाज तेवढा भक्कम आहे. आम्ही नंतर येऊ. राजे परत आपल्या महाली गेले. शाहिराचा पोवाडा संपल्यावर राजे खाली आले. चौकात राजांना पाहताच शाहिराने मुजरा केला. राजे म्हणाले, शाहीर, तुम्ही चांगलं कवन करता. परवा घडलेल्या प्रसंगावर आज कवन करूनही मोकळे झालात. शाहिराला अंदाज लागत नव्हता. राजांनी विचारले, शाहीर, पातशाहीत कवनं केली असतीलच ना? जी, केलीत ना महाराज. 50 होऊन बिदागी दिली. आपला लौकिक समजलं. राजे त्यांना न बोलू देता म्हणाले. मागे उभ्या असलेल्या पंतांना राजे म्हणाले, पंत, यांना 55 होऊन बिदागी द्या. राजे फिरले. मासाहेब व राजस्त्रिया आत जायच्या तयारीत होत्या. राजांच्या चेहऱ्यावर हसू होते. लक्षात येऊन जिजाबाईंनी विचारले, का हसता? मासाहेब, इथं जशी आज पातशाही थरथरली तशीच पातशाहीत शिवशाही थरथरली असणार. तुझं नेहमी असंच, जिजाबाई रागाने म्हणाल्या. असू दे, पण आम्हाला पोवाडा आवडला. रागवू नका मासाहेब. स्तुती कोणाला आवडत नाही, पण ती मनाला पटायला हवी. अधिकारवाणीने यायला हवी. नशिबात असेल तर तेही ऐकू. का नाही? राजा आत्मविश्वासाने म्हणाले. मासाहेब, आम्ही वचन देतो. एक ना एक दिवस ती आम्ही जरूर तुम्हाला ऐकू. आणि ती स्तुती ऐकत असता तुमच्या बरोबरच आमचेही कान तृप्त करून घेऊ. त्यानंतर 4च दिवसात आबाजी महादेव गडावर आले. राजांना ते म्हणाले, राजे, आपल्या आज्ञेप्रमाणे गलबत बांधण्यात हुशार असे कारागीर आले आहेत. छान. कुठं आहेत? खाली माचीवरच्या धर्मशाळेत उतरलेत. किती आहेत? 400. ठीक, त्यांची व्यवस्था ठेवा. आम्ही सकाळी भेटू. साऱ्या गडावर तो कौतुकाचा विषय बनला. 400 फिरंगी एका वेळी कधी पाहायला मिळाले नव्हते. सारा गड त्यांना पाहण्यास लोटला होता. जिजाबाईंनी विचारले, राजे, एवढे फिरंगी कशाला गोळा केलेत? मासाहेब, आमची हद्द सागरापर्यंत पोहोचली. सागर किनारा राखायचा तर गलबत उभी करायला नकोत. हे फिरंगी त्यात निष्णात आहेत. त्यांची नेमणूक आम्ही करणार आहोत.
दुसऱ्या दिवशी 400 फिरंगी राजवाड्यात आले. आपल्या भव्य टोप्या काढून त्यांनी कुर्निसात केला. त्यांचा प्रमुख पुढे आला. आबाजींनी ओळख करून दिली. महाराज, हा लुई भरताव जहाज बांधण्यात निष्णात आहे. राजे लुई भरतावला पाहत होते. राजे प्रश्न विचारित होते. दुभाषा भाषांतर करीत होता. लुई भरतावच्या उत्तराने राजे प्रसन्न झाले. साऱ्या फिरंग्यांना भरपूर द्रव्य देऊन राजांनी त्यांना नोकरीत घेतले. कल्याणकडे जायची आज्ञा दिली. फिरंगी गेले. राजे आबाजींना म्हणाले, आबाजी, फिरंग्यांना जे लागेल ते द्या. शक्यतो लवकर आमची संगमेश्वरी जहाज तयार करून घ्या. त्यांच्या कामात खोटी पडू देऊ नका. आणि एक लक्षात ठेवा, त्यांच्या हाताखाली जी माणसं द्याल ती हुशार हरहुन्नरी निवडून द्या. एकही साधा माणूस त्यांच्या हाताखाली घालू नका. फिरंगी राजांचा निरोप घेऊन दुसऱ्या दिवशी कल्याणच्या वाटेला लागले. कल्याणला गलबते बांधायला सुरुवात झाली. बातम्या येत होत्या आणि अशीच एक बातमी गडावर आली. राजे तातडीने कल्याणला गेले. आबाजी महादेव चिंतातूर होते. राजांनी विचारले, आबाजी, काय झालं? महाराज, फिरंग्यांना अगदी ऐश्वर्यात ठेवलं होतं. त्यांच्या सर्व मागण्या पुरवल्या होत्या. कामही ते निष्ठेने करत होते. पण एका दिवशी गोव्याहून एक फिरंगी आला. त्यानं काय कान भरवले कुणास ठाऊक. रातोरात सारे फिरंगी आपलं सामान टाकून पळून गेले. मुंबईला ते गेले अशी बातमी आहे. राजे शांत होते. त्यांनी विचारलं, मग गलबताचं काम? बंद आहे. त्याचमुळं आम्हाला आपणास त्रास द्यावा लागला. चला पाहू. राजे आबाजींसह खाडीवर आले. गलबतांच्या बांधणीसाठी प्रचंड आकाराची पायाड उभी केली होती. सारा किनारा भरला होता. लाकडाच्या फळ्यांचे ढीग लागले होते. गलबतांच्या सामानाने केवढा तरी पसारा मांडला होता. कामावर किती माणसं होती? 1,500 कामगार आहेत. सारे पारखलेले आहेत? जी. लुई भरतावच्या हाताखाली कोण होतं? त्यांना बोलवा. लुईंच्या हाताखाली काम करणाऱ्यांना राजांच्या समोर हजर केले. आम्ही गलबत पुरी करायला सांगितली तर कराल? म्होरक्या म्हणाला, राजे, संधी मिळाली तर फिरंग्यांपेक्षा नामी गलबत तयार करू. ठीक आहे, गलबतांचं काम सुरू करा. काम चांगलं झालं तर आमच्या आरमाराचं काम तुम्हाला देऊ. आबाजी आश्चर्यचकित होऊन ऐकत होते. राजे म्हणाले, आबाजी, त्यात आश्चर्य कसलं? जेव्हा फिरंगी आले तेव्हाच असं काहीतरी होईल याची अटकळ आम्हाला होती. त्यासाठीच हरहुन्नरी माणसं नेमायला सांगितली होती. पण फिरंगी गेले का? का? फिरंग्यांच्यात आणि आमच्यात फार फरक आहे आबाजी. प्रत्येक फिरंगी आपल्या देशाशी इमान राखून आहे. म्हणूनच एवढ्या दूरवर येऊन ते राज्य करतात. त्यांना निरोप गेला असेल, आज ना उद्या आमच्याशी त्यांची लढत होणार हे फिरंगी राज्यकर्ते ओळखून आहेत. उद्याच्या शत्रूला मदत करण्या इतके का ते मूर्ख आहेत? त्यांना नुसता निरोप आला आणि भवितव्याची चिंता न करता आपल्या राज्याशी इमानी असलेले फिरंगी आमची नोकरी सोडून गेले. त्याच्या उलट आमची माणसं पातशाहीची नोकरी पत्करून आमचे शत्रू होऊन आम्हावर चालून येतात. शत्रू म्हणून त्यांच्याशी आम्हाला लढावं लागतं. आबाजी, ही गलबत पुरी झालीच पाहिजेत. त्या कामात आता व्यत्यय येऊ देऊ नका. बंद पडलेलं गलबतांचं काम सुरू करून राजे परत आले. राजे गडावर आल्यानंतर थोड्याच दिवसांनी त्यांनी माहुलीवर हल्ला करून माहुली काबीज केली. निजामशाहीशी टक्कर देताना शहाजी राजांनी तो शेवटचा किल्ला लढविलेला होता. राजांच्या विजयाने मराठी राज्याच्या सीमा आता चौफेर वाढल्या होत्या. ते राज्य बंदिस्त व सुरक्षित करणे आवश्यक होते. शामराज निळकंठांच्या जागी मोरोपंत पिंगळ्यांची पेशवे म्हणून नेमणूक केली होती. निळो सोनदेवांना मुजुमदार नेमले. नेताजी पालकर सरनौबत होते. आबाजी महादेवांना सुरनीस म्हणून नेमून घेतले. राजांचे घोडदळ 10,000 झाले होते. तेवढेच पायदळ होते.
त्यावर येसाजी कंक यांची नेमणूक केली होती. गडांची संख्या 40वर गेली होती. राजे सदैव मोहिमात गुंतलेले, त्यामुळे कारभाराची देखरेख, न्यायनिवाडे खुद्द जिजाबाईंनाच पाहावे लागत. दप्तर आधीच राजगडावर गेले होते. जिजाबाईंचा मुक्काम राजगडावर हल्ला. त्यावेळी राजे कर्नाटकच्या दुसऱ्या मोहिमेत गुंतले होते. राजे कर्नाटकातून जेव्हा आले, त्यावेळी राजांच्या या वाढत्या पराक्रमाने विजापूर दरबार आणि मोगलाई पुरी अस्वस्थ झाली होती. उत्तरेकडे जाण्यासाठी अधीर बनलेला औरंगजेब बऱ्हाणपूरला गेला होता. जुन्नर नगर लुटल्याचा संताप त्याच्या मनात होता. राजांनी आपले वकील पाठवून त्याचा राग शांत करण्याचे धोरण चालू ठेवले होते. महम्मद आदिलशहा वारल्यानंतर विजापूरला पुष्कळ बदल झाले. विजापूरची सर्व सत्ता आदिलशहाची बेगम बडी साहेबीण हिच्या हाती आली. विजापूर दरबारच्या पूर्वीच्या राजवटीतील एक मुत्सद्दी तिने बळी घेतला. खान महम्मदास तिने मारविले. नंतर बहलोल खान तिने मारविला. ज्या फत्तेखानाने पुरंदरला वेढा घातला होता, त्याला विजापुरास विष देण्यात आले. यामुळे विजापूरच्या दरबारचे वजन कमी झाले. या परिस्थितीचा फायदा घेऊनच शिवाजी राजांनी कर्नाटकच्या मोहिमा आखल्या. राजांच्या वाढत्या पुंडाईने त्रस्त होऊन विजापूर दरबारने शहाजी राजांना मुलाला आवरायला सांगितले. पण शहाजी राजांनी आपला मुलगा व पत्नी आपल्या कह्यात नाहीत, त्यांचे दरबार हवे ते करू शकतो असे सांगून शिवाजी राजांच्या कृत्यांतून आपला हात काढून घेतला. उलट शिवाजीच्या भागात चांगले सुभेदार नेमण्याची सूचना केली. त्यानुसार बड्या साहेबिणीने विजापूरचा बलवत्तर खान अफजल यास परत सुभेदार नेमले. कुडाळ सावंत कोकणात बलवत्तर होते, म्हणून त्यांचे पारिपत्य करण्यासाठी रणदुल्ला खानाचा मुलगा रुस्तुम जमा याची नेमणूक केली. कुडाळकर लखम सावंत हा आदिलशाहीतील वतनदार देसाई, पण काहीसा स्वतंत्र बाण्याचा. सोंगारपूरचे सुर्वे, गोवलेकर, सावंत ही मंडळी अशीच स्वतंत्र बाण्याने राहणारी होती. रुस्तम जमा आपल्यावर चालून येतो हे कळताच कुडाळकर लखम सावंतांनी रुस्तुम जमाला तोंड देण्याची तयारी केली. रुस्तुम जमाने चढाई करून रांगणा किल्ला काबीज केला. कुडाळचे खेम सावंत व लखम सावंत यांनी धैर्याने लढाई चालू ठेवून शिवाजी राजांकडे आपला वकील पितांबर शेणवी यास पाठवून राजांचे साह्य मागितले. राजांनी सावंतांना अभय दिले. राजांचे आणि लखम सावंतांचे सैन्य एक होऊन त्यांनी रुस्तुम जमाचे संकट परतविले. सावंतांचा गेलेला सर्व मुलूक परत मिळवून दिला. त्याबद्दल फोंडा किल्ला व त्याभोवतालचा तालुका राजांना देऊन सावंतांनी राजांचे मांडलिकत्व पत्करले. कुडाळ सावंत स्वराज्याचे पहिले मांडलिक बनले. जावळी इतका दुर्गम आणि आदिलशाहीला जवळचा असा हा महत्वाचा कुडाळ प्रांत शिवराजांच्या लगामी आला. कुडाळ सावंतांना अभय देऊन राजांनी तळे घोसाळे जिंकले. परत येत असता गोवलेकर सावंत राजांच्या भेटीस आले. राजांनी त्यांचा बहुमान केला. त्यांना नावाजून आपल्या पदरी ठेवून घेतले. त्याच पाशी एक नामांकित तलवार होती. गोवलेकर सावंतांनी ती धोप तलवार राजांना नजर केली. फिरंगी बनावटीचे ते अप्रतिम हत्यार पाहून राजे खुश झाले. ते म्हणाले, सावंत, ही फिरंगी पाहून आम्ही प्रसन्न आहोत. पण हे शस्त्र जिंकायचं तरी असतं किंवा खरीदायचं तरी असतं. हा मैत्रीचा गुंता पडला आहे, तो सोडवायचा कसा? राजांनी या तलवारीसाठी 300 होन व मानाचा पोशाख देऊन सावंतांना गौरविले. राजांनी फिरंगीचे नाव भवानी तलवार असे ठेवले. एका पाठोपाठ झालेल्या या मोहिमांमुळे राजांच्यावर पुष्कळ ताण पडला. राजांना बरे वाटेना. वैद्यराजांनी विश्रांतीचा सल्ला दिला. राजांनी विश्रांतीसाठी हरिहरेश्वर निवडले. समुद्रकाठी तीर्थाच्या जागी राजे जाऊन राहिले. ज्वर गेला, पण अशक्तपणा वाढत होता. राजे पालखीतून राजगडावर आले. राजांच्या आजाराची बातमी समजताच पुरंदरावरून राणीवसा गडावर हजर झाला. हळूहळू राजे हिंडू फिरू लागले. एके दिवशी शहजादा औरंगजेबाचा वकील फर्मान घेऊन गडावर आला.
औरंगजेब बापाच्या पारिपत्यासाठी दिल्लीला निघाला होता. त्याने राजांना लिहिले होते, हा फरमाना पोहोचताच तुम्ही आम्हास मिळावे. आपल्याला येणे शक्य नसेल तर आपले दिवाण शामराज निळकंठ यांना फौज देऊन आमच्या सहाय्यासाठी पाठवावे. आमच्या हाती दिल्लीचे राज्य आले की तुमच्या बापास नव्हती एवढी अशी दौलत मान मरातब तुम्हास देऊ. राजांच्या नजीकच्या लोकांना हा बहुमान वाटला. औरंगजेबास मदत करावी असाही अनेकांनी सल्ला दिला. राजे हसले, म्हणाले, तुर्कास सहाय्य करणं उचित नव्हे. आमच्याकडून औरंगजेबास कोणतंही सहाय्य मिळणार नाही. आम्ही दिलगीर आहोत. राजांचा जबाब घेऊन औरंगजेबाचा वकील परत गेला. त्याने औरंगजेबाला निरोप पोहोचविला. औरंगजेब संतापला, पण शिवाजीने केलेल्या अपमानाचा बदला घ्यायला त्याला उसंत नव्हती. हा दावा मनात ठेवूनच औरंगजेब बापाचे पारिपत्य करण्यासाठी आग्र्याची वाटचाल करू लागला. औरंगजेब उत्तरेला गेला आणि 3 महिन्यांच्या अवधीत त्याने बापाला कैदेत टाकून भावांचा बिमोड करून राज्य बळकावले. औरंगजेब दिल्लीपती झाल्याची बातमी कळताच राजांनी औरंगजेबाच्या मनात कटुता न राहावी म्हणून नव्या बादशहाच्या सन्मानार्थ आपले वकील सोनोजी पंत यांना दिल्लीला पाठविले. सोनोजी पंत उत्तरेकडे पाठविल्याचे कळताच जिजाबाई म्हणाल्या, राजे, तुमचा एक शह हल्ला हल्ला नाही मासाहेब, सध्या पुरता सोडवून घेतला. आमच्या वकिलाला पाहून औरंगजेब कटुता विसरेल असं वाटत नाही, पण तो थोर मुत्सद्दी आहे. तो तसं निश्चित भासवील. तेवढं केलं तरी सध्या आम्हास पुष्कळ आहे. आम्हास सध्या तरी औरंगजेबाची भीती नाही, पण आता कुणाची भीती? विजापूर दरबारात आमच्या विरुद्ध वादळ उठण्याचा रंग दिसतो. विजापूरचा काळा ढग केव्हा बारिश करील हे सांगता येत नाही. विजापूरचा प्रबळ सेनापती, पूर्वीचा वाईचा सुभेदार आमच्यावर स्वारी करण्याची संधी हुडकतो आहे. त्याच्याकडे आमचं लक्ष आहे. राजांना अफजलपेक्षाही जास्त चिंता वाटत होती सईबाईंची. सईबाई सारख्या आजारी पडत होत्या. हवा फेरासाठी राजांनी त्यांना नव्या बांधलेल्या प्रतापगडावर हलविण्याचे ठरविले. माया, तुम्ही करू शकता अनम्यूट. या. माझा आवाज येतोय? हो, येतोय. विजापूरचा दरबार तटस्थ होता. बादशहा अली आदिलशहा सिंहासनावर बसला होता. त्याची नजर उजव्या हाताच्या जाळीदार पडद्यांनी आच्छादिलेल्या सज्जावर स्थिर झाली होती. याची आई बडीसाहेबीन संतप्त होऊन सज्जात उभी होती. ज्या शिवाजीने आदिलशाहीचे गड काबीज केले, मुलूक बळकाविला, बंदरे ताब्यात घेतली, एवढेच नव्हे तर आदिलशाही मुलखात 2दा चढाया करून लूट केली, गावे बेचिराग केली, कल्याण खजिना लुटला, त्या शिवाजीची गय करायची किती? बड्या साहेबिनीचा संयम सुटला. दरबारात शिवाजीच्या पराभवासाठी पैजेचे विडे ठेवले होते. सिंहासनापुढे नक्षीदार चौरंगावर सुवर्ण तबकात ठेवलेले विडे साऱ्या दरबाराला आव्हान देत होते. दरबारात अंकुश खान, रुस्तम जमा, मुसे खान, याकुत खान, सिद्दी हलाल यांच्यासारख्या प्रतिष्ठेच्या सरदारांबरोबरच विजापूरचे इमानी सेवक बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, झुंजाराव घाटगे हेही हजर होते. सारे चुपचाप हात बांधून हजर होते. साऱ्यांच्या नजरा जमिनीला खिळल्या होत्या. विड्यांकडे पाहण्याचे धैर्य एकालाही नव्हते. उलटणाऱ्या क्षणाबरोबर बड्या बेगमचा संताप वाढत होता. तिचा कणखर आवाज साऱ्या दरबारात उमटला होता. उसने अजमते शाही को ललकार आहे. राज्य आणि धर्म यांच्यासाठी त्याचा पराभव झालाच पाहिजे. हे आव्हान स्वीकारणाऱ्या वीरासाठी दरबारची विडे हजर आहेत.
बेगमची नजर दरबारावरून फिरली. तिने पुन्हा पुकारले, कौन है वह नाराए तकवीर बुलंद करने वाला मुजाहिद? सारे चुपचाप होते. अधोगधन उभ्या असलेल्या सरदारांना नजरेखालच्या गालिचांवरून पावले रुतत जाताना दिसली. माना वर होऊ लागल्या. साऱ्या दरबारावर बेगुमान नजर फेकून खान अफजल सिंहासनाकडे जात होता. अफजलचा देह धिप्पाड होता, उंचपुरा होता. चेहऱ्यावर राकट मगरुरी होती. डोळ्यात आत्मविश्वास होता. पाठीवरून जमिनीपर्यंत रुळणारी जरी खिलत उजव्या हाताने सावरीत, डावा हात तलवारीच्या मुठीवर ठेवीत खान सिंहासनासमोर उभा होता. बादशहाला मुजरा करून त्याने साऱ्या दरबारावरून एक तुच्छतेची नजर फिरवली व तो गर्जला, जिल्ले सुभानी, बंदा पायांशी हजर आहे. गर्दन मारण्याच्या हुकमाची फक्त वाट पाहतो आहे. हुजुरांनी त्या मनहूस शूद्र नाव घोषित करावं. शिवा, गद्दारे दक्कन. खान हसला. तो म्हणाला, बस, आणि एवढ्यासाठी आमच्या दरबारी एकही सरदार नाही? यह मजाल. बेगम हुजूर, आदिलशाही सल्तनीत काट्याप्रमाणे सलत असलेल्या या क्षुद्र सिवाचा आम्ही पूर्ण बिमोड करीन. सिवा, सिवा तो काय? चढे घोड्यानिशी काबीज करून त्याला या सिंहासनासमोर हजर करतो. आणि पाहता पाहता आपल्या पोलादी पंजाने खानाने तबकातले विडे उचलले. साऱ्या दरबारचा भार उतरला. सुभान अल्लाह असे उद्गार प्रगटू लागले. साऱ्या दरबारात रिवाज विसरून एकच जल्लोष झाला. बादशहाने खानास अनेक भारी वस्तू भेट म्हणून दिल्या. त्यात एक रत्नजडित म्यानाची तेजस्वी कट्यार होती. ती खुद्द बादशहाची होती. विजापूर दरबारने खानाला अनेक सरदार दिले. मुसे खान, हसन खान, सिद्दी हिलाल, अंकुश खान या सरदारांबरोबरच पांढरे नाईक, घोरपडे, मंबाजी भोसले, प्रतापराव मोरे यांच्यासारखे हिंदूही होते. खानाचा मुलगा फाजल खान आपल्या 2 भावांसह खानाबरोबर होता. विजापुराबाहेर खानाची छावणी तयार होत होती. आपापली पथके घेऊन सरदार सामील होत होते. उंट, हत्ती, घोडी यांनी छावणी ठायी सजली होती. छावणीची तयारी होताच एके दिवशी छावणी उठली. तुतार्या, नगारे झडू लागले. चांद ताऱ्याने सुशोभित झालेला आदिलशाही हिरवा ध्वज आघाडीच्या हत्तीवर फडकत होता. बिनीच्या हत्तीमागे लागलेल्या हत्तींच्या मालिकेतल्या एका हत्तीवर चांदीची अंबारी तळपत होती. खान तीत दिमाखाने बसला होता. हत्तीवरून आपल्या मागे पुढे पसरलेल्या सैन्यावर नजर टाकीत होता. 100 हत्तींच्या गळ्यातल्या घंट्यांच्या आवाजात हजारो उंटांच्या साखळ्यांचा आवाज मिसळत होता. चित्रविचित्र रंगाने सुशोभित केलेले खानाच्या जानान खाण्याचे मेने भोयांच्या हुंकारावर दौडत होते. अवजड तोफांचे गाडे हत्ती खेचत होते. छावणीचे सामान लादलेल्या गाड्यांची रांग दृष्टीपथातही येत नव्हती. सरत्या उन्हाळ्याची तगमग होत असता खानाचे प्रचंड सुसज्ज सैन्य शिवाजीच्या पारिपत्यासाठी धुळीचे लोट उडवीत जात होते. विजापुरापासून अवघ्या 2-2.5 कोसांवर खानाने प्रथम छावणी केली. रात्री खानाने आपल्या शामियान्यात साऱ्या सरदारांना एकत्र केले. खानाचा वकील कृष्णाजी भास्कर खानाशेजारी उभा होता. खानाने सर्वांवरून नजर फिरवली. तो म्हणाला, आम्ही शिवाजीवर नजीकच्या मार्गाने चालून जाणार नाही. तुळजापूर, पंढरपूर यांवरून वाईला जायचा आमचा मनशा आहे. बेअदबी का कसूर माफ अब्बाजान, लेकिन नजदीकी रास्ता छोड़ यह राहे दराज की जरूरत क्या? अफजल खानच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. आपल्या दाढीवरून हात फिरवीत कृष्णाजी भास्करकडे पाहत खान म्हणाला, बारिश केव्हा सुरू होईल हे सांगता येत नाही. आमचा कबिला, छावणी मोठी. वाटेत पाऊस आला तर कठीण प्रसंग येईल. पंढरपूरचा मार्ग कोरडा आहे. वाईपर्यंत तरी पावसात सापडण्याची आमची इच्छा नाही. साऱ्यांनी माना डोल दिल्या. खानाच्या मनातले बेत तसेच लपून राहिले. दुसऱ्या दिवशी खान आपल्या सैन्यासह तुळजापूरच्या वाटेला लागला. तुळजापूर दिसू लागले. डोंगर कपारीत वसलेले. भवानीच्या मंदिराचा कळस नजरेत येत होता. तुळजापूर चिमुकले गाव. खान येतो हे कळताच भयभीत झालेले तुळजापूरचे लोक सैरावैरा पळत सुटले. खान तुळजापूरला आला. हत्ती बसताच शिडी लावण्यात आली. खान उतरला. तुळजापूरवरून नजर फिरवीत खानाने विचारले, या जागेला हिंदू लोक फार मानतात ना? कृष्णाजी भास्कराला थोडी कल्पना आली होती. तो हात जोडून म्हणाला, खान साहेब, आम्हा हिंदूंना या जागे इतकी दुसरी पवित्र जागा नाही. जशी आपल्याला मक्का, खामोश
आमच्या मक्केची तुलना काफिरांच्या तुलनेबरोबर करता? हाच तो शिवाजीचा देव ना? जी. खान साहेब, या स्थानाला धक्का लागला तर आपले हिंदू सरदार बिथरतील. कृष्णाजी भास्कराने दुसरा डाव टाकला. खान गरजला, आमच्या विरुद्ध बिथरण्याची ताकद कुणाला आहे? गर्दन मारू. कृष्णाजी, आम्ही वाईचे सुभेदार होतो. आम्ही एका देवळाला हात लावला नाही, बुत शिकणे केली नाही. नतीजा, शिवाजी शिरजोर झाला. काफीर माजले. नाही कृष्णाजी, आता मुतलक लिहाज नाही. हा अफजल म्हणजे दिनदार कुफ्र शिकन, दिनदार बुत शिकन, कातिले मुतमर्तिदान. अफजल खानाचे खरे रूप प्रकट झाले होते. अफजल म्हणजे इस्लामचा बंदा, काफिरांचा कर्दनकाळ, बंडखोरांचे शिरकाण करणारा. खानाने तुळजापुराकडे बोट दाखविले व तो ओरडला, बेचिराग करा, लुटा. एवढ्याशा गावावर दीन दीन म्हणत खानाचे सैन्य तुटून पडले. एखाद्या सशावर 10-12 कुत्रे एकदम तुटून पडावी आणि पाहता पाहता ससा दिसेनासा व्हावा तसे तुळजापूर दिसेनासे झाले. खान धीमी पावले टाकीत पायऱ्या उतरून गेला. देवीच्या देवळातील भोपे खानाच्या पुढे आले, पण खानाने त्यांना हाकलून दिले. दिसेल ती मूर्ती फोडीत खानाने देवळात प्रवेश केला. तुळजापूर भवानी सामोरी उभी होती, अष्टभुजा. पायांशी तिने महिषासूर धरला होता. हातातले शस्त्र महिषासुराला छेदित होते. शांत नजरेने देवीसमोर ठाकलेल्या अफजलकडे पाहत होती. देवीकडे पाहत खान मोठ्याने हसला. साऱ्या गाभाऱ्यात तो आवाज घुमला. खान ओरडला, ए भुते काफरान, बताओ मुझे तेरी करामत, बताओ तेरी अजमत. खानाचे हात उचलले गेले. मूर्तीवर घाव पडला. तुळजा भवानी कलली, भंगली, फुटली. प्रत्येक प्रहाराबरोबर खान हसत होता. देवीचे तुकडे ठिकऱ्या उडत होत्या. देवीचे देऊळ लुटले गेले. खानाने देवीसमोर गाय मारली. खानाचा राग शांत झाला. खानाला आता दिसत होते पंढरपूर. शिवाजी महाराजांचा मुक्काम राजगडाच्या पायथ्याशी ते म्यूट म्यूट झाल्यात का त्या? पूनम, फ्रीज झाले. नाही त्यांच्याकडे बहुतेक काही इंटरनेटचा इश्यू आलाय वाटतं. फ्रीज झाल्यासारखे दिसतात आहेत मला. लीनाताई, तुमच्याकडे ते वाचन असेल तर तुम्ही कंटिन्यू करा. हो चालेल, मी माझ्याकडे आहे, मला फक्त ओपन करावं लागेल. पूनमताई, नेक्स्ट टाइम आपण एकमेकांना सांगत जाऊ त्यांना की तुम्ही एकमेकांना फॉलो करा, म्हणजे मग एखादा थांबला तर दुसऱ्याला करता. हो नक्कीच. मी 19वा पुन्हा वाचते. शिवाजी महाराजांचा मुक्काम राजगडाच्या पायथ्याशी राजांनीच बसविलेला शिवापट्टण गावाला होता. सईबाईंची दिवसेंदिवस खालावत जाणारी तब्येत पाहून राजांनी हवाफेर म्हणून त्यांना जिजाबाईंच्यासह प्रतापगडावर पाठविले होते. तिथे काही बदल घडला नाही, म्हणून राजगडाच्या पायथ्याशी शिवापट्टणात बांधलेल्या वाड्यात सईबाईंना आणून ठेवले. संभाजीराजे पावले टाकत होते, पळत होते आणि सईबाई साहेब अंथरुणाला खेळल्या होत्या. राजे सईबाईंच्या महाली होते. 2 दिवस आलेल्या ज्वराने सईबाई जास्तच अशक्त दिसत होत्या. सईबाईंच्या शेजारी बसलेल्या राजांनी विचारले, सई, तुला कंटाळा आला असेल तर बुद्धिबळ मांडूया का?
सईबाई म्हणाल्या, नको, आता फार वेळ बसवत नाही. डाव पुरा न करता उठलं तर तुम्हाला आवडत नाही. राजे हसून म्हणाले, हा आमच्या आवडीचा प्रश्न नाही. तुम्हाला बरं वाटण्याचा प्रश्न आहे. सईबाई खिन्नपणे हसल्या. त्या म्हणाल्या, मला वाटत नाही मी यातून उठेन म्हणून. राजे त्या बोलांनी व्यथित झाले. ते म्हणाले, सई, असं बोलू नको. वैद्यराजांनी सांगितलं आहे लवकर बरं वाटेल. राजांचा व्यथित चेहरा पाहून सईबाई म्हणाल्या, केव्हा तरी आजारपणाचा कंटाळा येतो आणि असं बोलून जाते. राजांना काय बोलावे सुचत नव्हते. त्यावेळी मनोहारी आत आली. राजे म्हणाले, सई, आता आमचे कपडे लत्ते या मनोहारीलाच पाहावे लागतात. सईबाई हसल्या. त्या म्हणाल्या, आपण तिला सांगता, पण बिचारीवर साऱ्यांचा रोष होतो. त्यापेक्षा धाकट्या राणीसाहेबांना सांगितलं तर. सई, ही कामं सांगून वा ठरवून का होतात? राजे म्हणाले, तुमच्या बरोबरच ही आली. हिला फारसं सांगावंही लागत नाही. मनोहारी स्तब्ध उभी होती. सईबाईंनी विचारले, का आली होतीस मनू? मासाहेब इकडं येतायत. राजे गडबडीने उठत म्हणाले, मग आल्याबरोबर सांगायचं नाही, शहाणीच आहेस. सईबाईंच्या चेहऱ्यावरचे हास्य विलसले. तो जिजाबाई आत आल्या. त्यांच्या पाठोपाठ 2 दासी होत्या. सईबाईंच्या जवळ जाऊन दासींनी सईबाईंची दृष्ट काढली, लिंबे उतरून घेतली, अंगारा लावला. जिजाबाई म्हणाल्या, शिंगणापूरचा प्रसाद आला. हिच्यासाठी अभिषेक सांगितला होता. तो तरी नवसाला पावतो पावतो का पाहायचे. राजे काही बोलले नाहीत. जिजाबाईंनी विचारले, खानाची काही बातमी? खानानं विजापूर सोडलं आहे, राजे म्हणाले. फिरंगोजींना तुम्ही बोलावलत? हो, आलेत. मघाशीच आले. तुम्ही इथं होता? आम्हाला भेटले. राजे गडबडीने बाहेर गेले. सदरेवरून हसणे उठत होते. राजे सदरेवर गेले. त्यांचे पाय जागच्या जागी खिळून राहिले. फिरंगोजी उणवे झाले होते. त्यांच्या पाठीवर शंभूबाळ बसले होते. बाजूला उभे असलेले शामराज पंत, अण्णाजी, तानाजी राजांना पाहताच चपापून उभे राहिले. फिरंगोजीच्या लक्षात येऊनही त्यांना उठता येत नव्हते. पाठीवर शंभूराजे होते ना. राजांना हसू आवरणे कठीण झाले. पुढे होऊन त्यांनी शंभूराजांना उचलले. उठत असलेल्या फिरंगोजींच्याकडे पाहत राजे म्हणाले, शंभूबाळ, आजोबांचा घोडा करतात का? संभाजीराजे आनंदाने हसले आणि ते उभ्या असलेल्या फिरंगोजींच्याकडे झेपावले. फिरंगोजींनी त्यांना घेतले. राजे म्हणाले, फिरंगोजी, राजांना तुमचा भलताच लळा लागलेला दिसतो. 2 वर्षांची उमर, पण माणसांची चांगली ओळख ठेवतात, फिरंगोजी म्हणाले. फिरंगोजींच्या काखेतून शंभूबाळ खाली उतरले आणि दौडत आत गेले. राजे खाशा सदरेत आले. फिरंगोजी, तानाजी, रघुनाथ पंत ही मंडळी मागोमाग होती. राजे बैठकीवर बसले. फिरंगोजींनी विचारले, राजे, आठवण बरी केली सा? फिरंगोजी, माणकोजी, ही मंडळी मोठी, आधाराची. संकटाच्या वेळी तुमची आठवण करायची नाही तर कुणाची करायची? संकट काय 5वीलाच पुजलंय, फिरंगोजी म्हणाले. तसं नव्हे नरसाळा, माणकोजी दहातोंडे म्हणाला. विजापूरचा अफजल खान वाईला सुभेदार होता तो. विजापुरासनं निघालाय. कशाला? तुला लग्नाचं आवटण द्यायला, माणकोजी चिडले. सारे हसले. राजे म्हणाले, माणकोजी, आमचे फिरंगोजी एकदम साधे. त्यांना असं आडवाटेचं बोलणं कळत नाही. फिरंगोजी, अफजल खान आमच्यावर स्वारी करण्यासाठी निघाला आहे. 10,000 फौज आहे. तेवढंच घोडदळ आहे. आणि फिरंगोजींनी टाळा वाचला. एवढंच नव्हे तर विजापूरच्या दरबारात आम्हाला चढे घोड्यानिशी पकडून आणतो म्हणून पैजेचा विडा उचललाय त्यानं. फिरंगोजींच्या मिशा थरथरल्या. पालथी मूठ गलमिशांवरून फिरवीत फिरंगोजी म्हणाले, वाट बघ म्हणावं. शिवाजी सोडच, त्याच्या घोड्याला नाल गावणार नाही म्हणावं. बसल्या जागी संतापून संकट निवारण होत नाही फिरंगोजी. मग काय करावं सांगा. खानाची तयारी ऐकली तर खान सामोपचारानं फिरेल असं दिसत नाही. त्याचा तो इरादा नाही.
मायाताई रेडी? विश्वासराव आल्याची विश्वासराव आल्याची वर्दी घेऊन नौकर आत आला. विश्वासराव म्हणजे राजांच्या नजरबाज खात्याचा बहिर्जी बरोबरचा हुद्देकरी. विश्वासराव जेव्हा आत आले तेव्हा आतल्या दरवाजाने जिजाबाईही आल्या. विश्वासरावांनी मुजरा केला. जिजाबाई म्हणाल्या, विश्वासराव, काही चांगली बातमी आणलीत ना? विश्वासराव काही न बोलता उभे होते. राजांनी विश्वासरावांना विचारले, सांगा विश्वासराव, काय झालं? महाराज, बातमी चांगली नाही. खान वाकडी वाट करून तुळजापूरला गेला. तुळजापूरला? माँसाहेब उद्गारल्या. हो, तुळजापूरला. खानानं तुळजापूर लुटलं. गाव बेचिराग करून खान भवानीच्या देवळात गेला. तुळजापूरची भवानी खानानं फोडली. जिजाबाईंचे डोळे भरून आले. राजांच्या उभ्या शरीरावर काटा फुलला. डोळ्यात संताप उसळला. आपल्या मुठी आवळीत ते म्हणाले, विश्वासराव, खानानं आमचं कुलदैवत फोडलं आणि आम्ही ते शांतपणे ऐकतो आहोत. खानाची मजल इथवर जाईल असं वाटलं नव्हतं. विश्वासराव म्हणाले, राजे, तुळजापूर मारून खान पंढरपूरकडे वळला आहे. पापाचे घडे पुरे भरूनच खान येणार असं दिसतं. जिजाबाई म्हणाल्या, हो, त्याच्या पापाची आणि आमच्या दुबळेपणाची परीक्षा एकाच वेळी होणार असं वाटतं. माँसाहेब, खानाचा हा सामना अटीतटीचा दिसतो. ज्यानं भवानीला हात घातला त्याच्या संग बोलणी करण्यापरीस 4 हात केलेलं बरं, फिरंगोजी म्हणाला. शाब्बास फिरंगोजी, असे शब्द ऐकले की जीवात जीव येतो. आपण शांतपणे विचार करू. आई बुद्धी देईल तसं वागू. विश्वासरावांच्याकडे वळून राजे म्हणाले, विश्वासराव, तुम्ही जा. खान कुठे जरी फिरला तरी छावणी वाईलाच करील. त्याच्या सुभ्याचं ते ठिकाण. पंढरपूर पासून वाईपर्यंत आपले नजरबाज फेरा. फकीर, संन्यासी, नाना वेशात ही माणसं हिंडू देत. खान माणूस बळही करीत असेल, त्यातही आपली माणसं घाला. खानाची शिंक देखील आपल्याला कळायला हवी. विश्वासराव मुजरा करून गेले. चिंताचूर जिजाबाईकडे पाहून राजे म्हणाले, माँसाहेब, खान अवेळी येतो आहे याबद्दल परमेश्वराचे आभार मानायला हवेत. हाच खान आधी आला असता तर बाका प्रसंग होता. राजे काय म्हणतात याचे कोडे सर्वांना पडले होते. राजे म्हणाले, एवढा निसर्ग आमचा पाठीराखा असता भ्यायचं कारण काय? खान कितीही लवकर आला तरी तो वाईला पावसातच येणार. पावसाळा संपेपर्यंत त्याला हालचाल करता येणार नाही. तेवढी उसंत आपल्याला पुष्कळ आहे. फिरंगोजी, तुम्ही चाकणला जाऊन गडाच्या बंदोबस्तापुरती शिबंदी ठेवा. गड सुरक्षित करून उरलेल्या शिबंदीनिशी इकडे या. सोनोपंत, अशाच आज्ञा साऱ्या गडांवर पाठवा. दुसऱ्या दिवशी राजांचा शिवापट्टणचा मुक्काम राजगडावर हल्ला. गडाच्या बंदोबस्तीचे काम जारीने सुरू झाले. राजगडाच्या तिन्ही माच्यांचा बंदोबस्त केला गेला. गडावर सारख्या खानाच्या बातम्या येत होत्या. त्यातच नको ती बातमी येऊन थडकली. खानाने पंढरपूरच्या देवस्थानाला उपद्रव केला. धन्यवाद. जय शिवराय. खूप छान वाचन केलं दोघींनी पण. मधी व्यत्यय आला पण तरी पण नाही का, उचललेला विडा आपण पूर्ण करतोय. म्हणजे शिवपारायणाचा आपला जो विडा आहे तो कंटिन्यू केला. त्याबद्दल लीनाताई तुमचे पण धन्यवाद आणि मायाताई तुमचे पण धन्यवाद. तुम्ही दोघींनी एकमेकांना साजेशी साथ दिली. खूप छान. अफजल खानाचं रौद्र रूप म्हणजे तुळजापूरचा त्यांनी जो उद्ध्वंस केला आहे, हे केलाय, ते संपूर्ण आपल्या डोळ्यासमोर चित्र तयार होतंय. तर पुढचा भाग नक्कीच मनोरंजक किंवा काही नवीन घेण्यासारखं असेल. तर आता कोणाला काही प्रश्न उत्तरे करायची असेल तर करू शकता. खूप छान वाचलं लीनाताई आणि मायाताई दोघींनी. आणि लीनाताईंनी उचलून घेतलं लगेच जो पार्ट फ्रीज झाला होता, तर त्याबद्दल खूपच अभिनंदन तुमचं.
तर कोणाला कोणाला काही प्रश्न आहेत का? तर मग या गोष्टीबद्दल थोडे इंटरेस्टिंग फॅक्ट सांगेन मग. अजित सर? नाही, मी बोलणार नव्हतो. मी माझी कॉमेंट टाकली. पण खरंच दोघींचं वाचन इतकं सुंदर झालं, म्हणजे अशी मनापासून ती जी म्हणतात ना, त्या मनातनं येत होतं तसं त्या दोघींनी केलं. आणि मला खूप आश्चर्य वाटलं. आश्चर्य नाही, सॉरी, मला कौतुक वाटलं. आणि दॅट कौतुक पूनम तुझं आणि राहुलचं पण आहे त्यात, की तुम्ही चांगली माणसं तयार केले. सिमलेसली अक्षरशः त्यांनी ट्रान्झिशन केलं जेव्हा इंटरनेट इश्यू आला. सो इट जस्ट शोज द मॅच्युरिटी ऑफ द होल प्रोग्राम, गडबड नाही, गोंधळ नाही. सो हॅट्स ऑफ टू राहुल अँड पूनम तू, की अशी माणसं तयार केलेत. आणि ऑफकोर्स ऍक्च्युअली ज्यांनी केलं त्या दोघांना, माया आणि लीना, त्यांचं खूप कौतुक. आपण तर निमित्त मात्र आहे, आपल्याकडून करून घेतला जातोय हा उपक्रम. म्हणजे श्रींची इच्छा म्हणतो आपण, तोच प्रकार आहे. याच्यामधले मी काही फॅक्ट सांगू इच्छितो. थँक्यू अजित सर तुमच्या कमेंट्स बद्दल. जर कोणाला प्रश्न नसतील तर जस्ट ॲज अ हिस्ट्री लवर. नक्कीच. सो आता मी शेअर करतो स्क्रीन. मी याच्यावरती मागे प्रेझेंटेशन केलेलं आहे या स्पेसिफिक विषयावरती. तर आता अफजल खान निघालाय कसा ते बघा, की मे 1650 मध्ये विजयपूर इथे आणि रायगड जिथे आता राजगड जिथे महाराज आता आहेत, ज्या वेळेला त्याला कळलं की आता त्यांना पकडायला जायचंय, पहिलेचा विजा त्याने उचललं तेव्हा. त्याच्या आधीची पण अफजल खानाची स्टोरी आहे. अफजल खान शहाजी राजांचा तसा कट्टर वैरी आहे आणि त्यानेच शहाजी राजांचा जो मोठा मुलगा आहे संभाजी, त्याला कप्तानी मारलेलं आहे. आणि कप्तानी मारणं हे अफजल खानाचं काय म्हणू त्याला, डाव्या हाताचा मळ आहे. त्याची अशी हिस्ट्री आहे की तो बोलावतो चर्चा करायला आणि मग कप्तानी मारून टाकतो. त्यानं तसंच दुसरा एक राजा होता रंगा हरी नावाचा, त्यालाही त्यानं असंच भेटायला बोलावलं. आणि जेव्हा त्या काळामध्ये असा नियम होता अलिखित, जेव्हा शांतीची चर्चा चालते किंवा तहाची चर्चा चालते त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं कपट कारस्थान करू नये, पण तो नेमकं उलट करायचा. आणि म्हणूनच शिवाजी महाराज त्याच्या भेटीपासून सावध होते. जरी त्यानं सांगितलं की आपण भेटूयात, बोलूयात, तरी त्या भेटीपासून शिवाजी महाराज प्रचंड सावध होते. आणि मग पुढे जाऊन आपल्याला कळेल की त्यांनी जाताना कुठल्याही प्रकारचा विश्वास त्याच्यावर ठेवला नाही. चिलखत घातलं अंगात, हातामध्ये वाघनखं होती, जिरेटोप घातला डोक्याचं रक्षण व्हावं म्हणून. असं पूर्ण ते अतिशय हुशार शिवाजी महाराज होते, कारण त्यांना त्याची हिस्ट्री माहिती होती. आता हा मॅप दाखवायचा काय संबंध, तर तुम्ही बघा सरळ अंतर आहे. विजयपुरापासून जर त्याला पकडायला जायचं राजगडला शिवाजी महाराजांना, तर तो खरं अशा या रस्त्याने जाऊ शकतो सरळ, पण तो तसा नाही गेला. तो विजयपुरावरनं गेला सोलापूरला. तिथे त्याने एक शंकराचं मंदिर आहे आणि पिंड आहे, ती पिंड फोडली. यादवकालीन मंदिर होते. नंतर तिथून गेला तो नळदुर्गला, तिथे पण त्याने खंडोबाचं मंदिर होतं ते फोडलं. नंतर तिथून तो वरती तुळजापूरच्या जवळ गेला, उस्मानाबाद जिल्हा, म्हणजे त्या तिकडे जवळ गेला, तिकडे त्यानं तुळजापूरचं मंदिर फोडलं. नंतर असं करत करत तो पंढरपूरला गेला, वरती गेला भूमला, तिकडे पण एक शंकराचं मंदिर होतं ते त्यानं फोडलं. मग पंढरपूरला गेला, मग त्यानं तिथे विठोबाचं मंदिर फोडलं. असं तो करत चालला होता. मग आता खरं त्याचा रस्ता सरळ आहे, पण तो असं वाकडा तिकडे चालला होता. कोणाला काही गेस आहे का बरं असं करतोय तो? एनीवन वॉन्ट्स टू मेक एनी गेस? भीती निर्माण करण्यासाठी आणि आणि मंदिरं उद्ध्वस्त करून पण घाबरवण्यासाठी. अच्छा, अजून?
आणि अजून जसं कोणाला? वाचनात आलं तसं कदाचित पाऊस भेटू नये वाईला जाताना, वाईवरून किंवा राजगडला जाताना, म्हणून असं काहीतरी वाचनात होतं, त्यामुळे त्यासाठी असेल की. अच्छा, अजून कोणाला काय वाटतं, का बरं करतो तो असं? स्ट्रेट का जात नाहीये? म्हणजे हिंदूंच्या देवस्थानांना धक्का पोचवून तो थोडं हे करत होता का, म्हणजे उचकवण्याचा प्रयत्न करत होता. बरोबर. अजून का बरं? हम्म. आणि त्याच्याकडे सैन्य आणि हत्ती वगैरे होते, त्यामुळे पण कदाचित. अच्छा, अजून? बरोबर सांगतात सगळे. दहशत निर्माण करण्यासाठी. दहशत निर्माण करण्यासाठी. बरोबर. अजून? की म्हणजे शिवाजी महाराज म्हणजे इकडे येऊन इथं त्याच्यासोबत समोरासमोर लढाई व्हावी त्यासाठी बरोबर. कारण बरोबर. बरोबर. सगळे उत्तर बरोबर आहेत. त्याला दहशत पण निर्माण करायची यायच्या आधी. त्याला हिंदूंची मंदिरं फोडायची आहेत आणि त्याला समोरासमोर युद्ध करायचंय. त्याला डोंगरात जाऊन युद्ध करायचं नाहीये. याचं कारण का? का बरं तसं करायचं? म्हणजे मराठे डोंगर दऱ्यात समजा युद्धाचा प्रसंग आला तर मराठे गनिमी काव्यामध्ये खूप हुशार आहेत, हे माहिती होतं त्याला. बरोबर. आणि ते का माहिती होतं त्याला? वाईट होता तो. हा, वाईचा सुभेदार होता तो तो तेव्हा. वाईचा सुभेदार होता. हा, हे त्याची गोम आहे. तो वाई, त्याला माहिती आहे की हे जंगल कसं आहे. तो स्वतः सुभेदार होता त्या प्रांताचा. म्हणजे तो मूर्ख नव्हता, त्याला माहिती होतं हे. जवळपास 10 वर्ष तो सुभेदार होता त्या प्रांताचा. आणि जेव्हा त्याच्या प्रांतातल्या चंद्रराव मोरेला मारला शिवाजी महाराजांनी, तेव्हा तो अजूनच चिडला की अरे माझ्या माणसाला मारला, असं झालं ना, माझ्या एरियातल्या माणसाला मारला. मग चंद्रराव मोरेचा भाऊ गेलाय तिकडे आदिलशाहीकडे, आणि तो त्याचा भाऊ आहे ना, तो रस्ता दाखवतोय पूर्ण अफजल खानाला येताना. तो त्याच्या बरोबर आहे आणि मग या युद्धात तोही मारला गेलाय. तर असे जवळच्या लोकांनी शिवाजी महाराजांना त्रास दिला. शिवाजी महाराजांचे काका आहेत मंबाजी भोसले त्याच्या बरोबर. शिवाजी महाराजांच्या बायकोचा भाऊ आहे बजाजी निंबाळकर, तो पण आहे त्यांच्या बरोबर अफजल खाना बरोबर. घोरपडे आहेत, जे त्यांचे काका लागतात, चुलते लागतात, ते पण आहेत. हा अजित सर बोला. नाही, मला गमतीने एक आत्ता आठवलं. जसं अफजल खानाने देवळं फोडत 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 गेला, म्हणजे ब्लॅटंटली लोकांच्या समोर त्यांनी देवळं फोडली, आणि त्याच्यानंतर 500 वर्षांनी एक बाबरी मस्जिद पाडली, जी ऍक्च्युअली राम मंदिर होतं. तर त्याचं केवढं पॉलिटिक्स करून ठेवलेलं लोकांनी, सो म्हणजे हास्यास्पद गोष्ट कशी, म्हणजे हे जेव्हा आपण ऐकतो की किती मंदिरं फोडली, याच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण वाचतो की काही लोक कमनशिबाने आपल्या बाबरी मशिदी पाडायला विरोध केला किंवा त्याचं भांडवल केलं, हे किती म्हणजे हास्यास्पद गोष्ट. कोणीच आपला इतिहास लक्षात ठेवत नाही किंवा त्यांना ठेवायचा नाही फॉर पॉलिटिकल गेन, असं मनात एक विचारून येऊन गेला. बरोबर. तर ते त्याला बॅक टू स्टोरी, त्याला युद्ध उघड्या मैदानावरती करायचंय. आणि शिवाजी महाराज, आता त्याचं सैन्य किती आहे, तर शिवाजी महाराजांच्या 3 पट सैन्य तो घेऊन आलाय. आणि परत दारुगोळा आहे, त्याच्यानंतर तोफा आहेत, घोडे आहेत, अशा सगळ्या गोष्टी आहेत, शस्त्र आहेत. आणि महाराजांकडे तर सगळं मिळून, स्टाफ मिळून, ऍडमिन मिळून 10,000चं सैन्य आहे फक्त. म्हणून मग त्याने मग पुढचा ट्राय काय केला, तर त्यानं बजाजी निंबाळकर, जो शिवाजी महाराजांचा मेव्हणा आहे, सईबाईंचा सख्खा भाऊ, त्याला पकडला आणि त्याला बंदी केला. आणि असं सगळीकडे आवई उठवून दिली की आता त्याला हत्तीच्या पायाखाली देणार आहे. आता हे का करतोय तो? मंदिरं फोडून तो शिवाजी बाहेर येत नाहीये. मग आता काय करायचं? मग त्याच्या नातेवाईकांना पकडायचं. मग सगळ्यात जवळचा नातेवाईक कोण आहे? त्याच्या बायकोचा भाऊ आहे. तर मग शिवाजी महाराजांनी काय केलंय,
की शिवाजी महाराजांनी पत्र पाठवलंय अफजल खानाच्या सैन्यामध्ये असलेल्या मराठा सरदारांना. त्याच्यामध्ये एक नाव आहे ते सरदार पांढरे म्हणून, आणि त्यांना सांगितलं की तुमचं युद्ध आमच्याशी आहे, तुम्ही सगळे मराठा सरदार आहात, आज एकाला पकडलं उद्या तुम्हाला पण पकडतील, अफजल खान तुम्हालाही पकडेल, तर तुम्ही काही करा पण बजाजी निंबाळकरांना सोडवा. आणि मग सगळे सरदार जमलेत आणि अफजल खानाकडे गेलेत आणि अफजल खानाला पैसे दिलेत. आणि अफजल खानाच्या वकिलानं पण सांगितलं मग नंतर की जर याला सोडलं नाही तर आपल्या सैन्यात चुकीचा संदेश जाईल आणि मग आपलं युद्ध दुसरीकडे बाजूला राहील. आणि मग त्याने ते सोडलेलं आहे त्याला. असे एवढे वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत. आणि याच वेळेला त्यांची बायको पण आजारी आहे, सईबाई. आणि मग या प्रसंगाच्या आधी तिचं निधन झालेलं आहे. तर एका माणसावरती किती प्रकारचे संकट यावेत आणि त्यानं म्हणजे शारीरिक फिजिकल पण आहेच, पण मानसिक सुद्धा स्ट्रेस किती आहे. आणि प्रत्येक क्षणाक्षणाला बहिर्जी नाईक किंवा त्यांचे जे सगळे मावळे आहेत ते स्टोरी आणून बातम्या आणून सांगतायत. मग त्या बातम्या प्रोसेस करायच्या, तो सगळा डेटा घ्यायचा आणि त्या डेटा प्रमाणे पुढचे डिसिजन्स फॉलो करायचे. आणि या सगळ्यांमध्ये तुम्ही एक लक्षात घ्या की एकही मावळा फुटलेला नाहीये, फक्त एक फुटला. कोणाला माहितीच ना या सगळ्या गोष्टींमध्ये एकच फुटला फक्त याच्यामध्ये. तर त्याचं नाव आहे खंडोजी खोपडे. बाकी सगळे 12 मावळातले देशमुख होते, ते सगळेजण शिवाजी महाराजांच्या मागे उभे राहिले, 11 जण. फक्त एक अफजल खानाला जाऊन मिळाला, त्याचं नाव होतं खंडोजी खोपडे. आणि मग त्याला नंतर शिवाजी महाराजांनी खूप मोठी शिक्षा दिलेली पकडल्यानंतर. त्याचा एक हात आणि एक पाय कापला होता. त्याला मारायचंच ठरलं होतं, पण जेव्हा शिवाजी महाराज युद्ध जिंकले त्यानंतर हा त्या जेधे म्हणून आहेत जे शिवाजी महाराजांच्या अतिशय जवळचे आहेत, कान्होजी जेधे, त्यांच्या घरी जाऊन खेटा घालायला लागला की काही करा, मला महाराजांकडनं माफी द्या, काही करा आणि महाराजांकडनं माफी मिळवून द्या. कारण त्याची जहागीर तर महाराजांच्याच मुलखात आहे, जहागीर सोडून तर काही जाऊ शकत नाही पुढे. मग जेधे म्हणले ठीक आहे जाऊ दे, याला माफ करूयात. म्हणून ते दरबारात घेऊन गेले शिवाजी महाराजांच्या आणि सांगितलं की याला माफी द्या, याला मारू नका. शिवाजी महाराजांच्या मनात संताप होता, स्वराज्यात असं गद्दारी करणाऱ्याला शिक्षा दिली नाही तर चुकीचा संदेश जाईल. बरं त्याला मारलं तर कान्होजी जेधे नाराज होतील की ज्यांनी एवढं मोठं पराक्रम गाजवलाय, सगळ्या 12 मावळ्यातल्या देशमुखांना आपल्या बाजूने वळवलं, अफजल खानाच्या युद्धात एवढी मोठी कामगिरी बजावली, त्यांच्या शब्दाला मान दिला नाही तर ते दुखावतील. मग तो खंडोजी खोपडे काय करायचा, दरबारात येताना नेहमी जेध्यांबरोबरच यायचा आणि आपलं बटर लावायचा, गोड 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 बोलायचा आणि जेध्यांबरोबरच जायचा. तेवढा तो हुशार होता. जेधे बरोबर असल्यामुळे शिवाजी महाराज काहीच करू शकत नव्हते. आता नंतर काही दिवसांनी त्याला कॉन्फिडन्स आला की आता काही होणार नाही आपल्याला. मग तो आला, एकटा आला एक दिवस दरबारामध्ये. महाराजांनी पाहिलं, आज्ञा केली सगळ्या शिपायांना पकडायला. पकडलं आणि मग सांगितलं याचा एक हात आणि एक पाय कापून टाका. मग त्याचा एक हात आणि एक पाय कापला. कान्होजी जेधांना कळालं, संतापले ते. म्हणले महाराज तुम्ही शब्द दिला होता मला. महाराजांनी त्यांना शांत केलं आणि सांगितलं शब्द दिला होता की त्याला मारणार नाही आणि त्याला मारलेलं नाही, त्याला जिवंत सोडलाय. पण कान्होजी मामा की जर मी असं प्रत्येकाला सोडलं तर पुढचा अजून एखादा अफजल खान येईल, शाहिस्ते खान येईल, मावळे फितूर होतील, त्यांचे संदेश काय जाईल, फितुरी करा आणि नंतर मग परत सेटलमेंट करा. आणि मग जे मावळे इथं प्रामाणिकपणे युद्धात लढले, त्यांच्यातले काही मावळे धारातीर्थी पडले, त्यांच्याकडे काय संदेश जाईल. म्हणून जरब बसली पाहिजे आणि त्याच्यामुळे त्याला तशी शिक्षा दिली.
असं त्या खंडोजी खोपड्याची गोष्ट आहे. नंतर मग त्याचा जो भाऊ आहे केदारजी खोपडे, तो स्वराज्यात नंतर त्यानं काम केलेलं आहे. कमिंग बॅक टू, मग याला तसंच बजाजी निंबाळकरला खूप पैसे घेऊन सोडून दिलेले आहे. आणि मग रहिमतपूरला आलाय तो साताऱ्याजवळ, आणि जेव्हा तो तिकडे आलाय तेव्हा मग महाराजांनी ठरवलं की आता आपल्याला आपलं रणभूमी बदलायला पाहिजे, आणि मग ते महाबळेश्वरच्या इथे प्रतापगडच्या जवळ जाऊन बसलेले. त्यांना ते युद्ध त्या जंगलामध्ये खेळायचं होतं म्हणून. भरपूर खूप गोष्टी याच्यामध्ये मी सांगतच राहील, पण जेवढ्या आता जवळच्या आठवल्या तेवढ्या मी सांगितल्या. कोणाला प्रश्न असतील तर विचारा, किंवा एनीवन वॉन्ट्स टू शेअर एनिथिंग यू कॅन शेअर. धन्यवाद राहुलजी. म्हणजे एवढी पुस्तकं वाचलीत, पण एवढ्या डिटेलमध्ये हे सगळं माहिती नव्हतं की असं का केलं किंवा काय मतितार्थ होता त्याच्या मागे. सो आज खूप छान वाटलं की आपल्याला खूप नॉलेज मिळतं यातून, म्हणून धन्यवाद. नक्की. आता ह्याच्यात अजून सांगतो फॅक्ट. जिजाबाई सॉरी संभाजी महाराज 2 वर्ष आहेत बरं का याच्यामध्ये, फक्त 2 वर्षाचे. आणि मग ते जुलैला निघालेत महाराज प्रतापगडाकडे, आणि सप्टेंबर मध्ये त्यांच्या मिसेस वारल्या, सईबाई पत्नी वारली. आणि नोव्हेंबर मध्ये 10 नोव्हेंबरला ते युद्ध ऍक्च्युली झालेलं आहे. तर त्या सगळ्या दरम्यान जे काही त्याच्या आधी जे चाललं होतं त्याला म्हणतात मंत्रयुद्ध. बुद्धिबळाचा डाव कसा असतो तसं होतं. ऍक्च्युअल युद्ध 2 मिनिटाचं आहे. ऍक्च्युअल युद्धात त्याला 2 मिनिटात मारलं शिवाजी महाराजांनी. भेटला, गळाभेट केली, मारलं 2 मिनिटात, आणि मुंडकं कापून पळालेत. पण त्या 2 मिनिटासाठी आधी किती प्रिपरेशन आहे ती गोष्ट फार रंजक आहे, खूपच आहे. कोणी दिग्पालचा तो शेर शिवराज नसेल सिनेमा पाहिला, नक्की पहा. त्याने हे सगळे त्याच्यात गोष्टी दाखवलेल्या आहेत. म्हणजे कसं कसं त्यानं कुठले कुठले वीक पॉइंट ओळखले अफजल खानाचे, आणि कसं कसं त्यांनी त्याच्यावर सोल्युशन्स काढले, त्यांनी खूप छान दाखवले त्याच्यात. आता 3 तासाच्या सिनेमात त्याला सगळं दाखवता येत नाही, पण जेवढं शक्य आहे तेवढं दाखवलंय. त्याच्यामध्ये वकील जो आहे त्यानं फार चांगली कामगिरी केली आहे. कुलकर्णी नावाचा त्यांच्याकडे अकाउंटंट होता, गोपीनाथ पंत गोपील. आणि त्या म्हणजे आता सामान्य माणसाला असामान्य कसं करायचं याचं उदाहरण आहे. भांडार बघायचा तो, आणि तो फार गोड बोलायचा आणि अतिशय मार्मिक बोलायचा. महाराजांनी ओळखलं होतं की हा माणूस याला कुठेतरी उपयोग करायचा, आणि त्याला त्यांनी वकील केलाय. तसा तो वकील नाहीच आहे. वकील म्हणजे काय, 2 मोठ्या गटांमधली वाटाघाटीची चर्चा करणं, त्या काळी त्याला वकील म्हणायचे. असे वकील नव्हते की कोर्टात जाऊन केस लढवतील, असे वकील नाही. वाटाघाटींमध्ये मध्यस्थी जो असतो माणूस, आणि तो योग्य प्रकारे बॅलन्स सांभाळून आपल्या बाजूसाठी जास्तीत जास्त गोष्टी चांगल्या कशा होतील, तो वकील. वकील हा परत फारसी शब्द आहे. तर तो वकील गोपीनाथ पंत गोखले वकील नाहीयेत, पण त्यांना पाठवलंय त्यांनी की नाही नाही तुम्ही जावा, तुम्ही कराल छान काम. आणि त्यांनी किती काम चांगलं केलंय. म्हणजे गेले, आणि त्यांना कळलं की आता अशी वेळ आहे की त्यांनी काय सांगितलं वकिलाला, काहीही करा पण त्याला प्रतापगडच्या पायथ्याशी भेटायला घेऊन ये, काही करा तुम्ही. आणि अक्षरशः त्यांनी काहीही करा हे सांगितलं ना, त्याचा बरोबर अर्थ त्यांनी घेतलेला आहे. तर असा उल्लेख आहे की त्यांनी त्यांच्या जानवेची शपथ घेतली त्या गोपीनाथ पंत गोखलेंनी. जानवेची शपथ, तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही महाराजांना भेटायला तिकडे या. आता त्या काळामध्ये धर्माचं किती हे होता, मनावरती पगडा होता समाजाच्या, आणि छोट्या छोट्या शब्दांना पण प्रचंड मोठं हे होतं त्या काळामध्ये, व्हॅल्यू होती. आणि अशा काळामध्ये अफजल खानांना एका ब्राह्मणांनी त्याच्या जानवी शपथ घेऊन सांगितलं या. तर केवळ हे धर्माचं काम आहे, हे त्याला घेऊन ये एवढं सांगितलं, त्याच्यासाठी मी काहीही करेन, मग याचं पाप जरी माझ्या डोक्यावर बसलं तरी बसू देत, अशा पद्धतीने त्यानं त्याला आणलंय. तर त्याला प्रतापगडच्या पायथ्याशी आणण्यामध्ये
गोपीनाथ पंत बोकीलांनी आणि त्या अशा माणसाला निवडणं महाराजांनी एवढ्या रामारागाड्यामधनं बरोबर माणूस हेरला आणि त्याला त्यांनी केलं. ते त्यांचं पण विशेष कर्तृत्व आहे. मी म्हणलं ना, खूप सांगू संपणार नाही आपलं सेक्शन चालूच राहिले. यामध्ये एक प्रश्न असा उद्भवतो की आता गेल्या वेळेला जावळीमध्ये रघुनाथ पंत गेले होते. ह्या वेळेला गोपीनाथ पंत वकील म्हणून गेले. तर ह्या वकिलांना असं अभय असायचं का की बाबा तुम्ही बोली करायला गेल्यानंतर अभय आहे किंवा काय? कारण रघुनाथ पंतांवरती जावळीच्या युद्धात आपण बघितलं की हल्ला झाला लगेच ना की आणि त्यांच्याबरोबर येसाजी वगैरे होते तर ते वाचले. पण असं काही नाही, हल्ला श- तर झाला नाही. हल्ला झाला नाही त्यांच्यावर. तुम्ही जर पाहिलं असेल तर ते एकमेकांशी दे आर एक्सचेंजिंग द वर्ड्स. तो चंद्रराव मोरे सांगतोय ना, पण तो हम्म, हम्म. गुरमीत सांगतोय की बघ माझ्याकडे असं स्थळ आहे. शिव ते म्हणतात की मुलीचं स्थळ घेऊन आलोय मी शिवाजी महाराजांसाठी. तर तो म्हणतोय माझ्या मुंशीशी बोल, माझ्या कर्मचाऱ्याशी लाव लग्न. अशा प्रकारचं ते एक्सचेंज ऑफ वर्ड्स चालू. त्यानं हल्ला नाही केलेला. आता नाही पण दुसरं त्याच्यात मारामारी किंवा दगाची शक्यता असू शकते ना, होऊ शकते. नाही, सांगतो काय. आता अफजल खान आलाय कोणाला पकडायला? त्यांनी कोणाला पकडायची शपथ घेतली? शिवाजी महाराजांची. आणि जर त्यानं आधीच हल्ला केला तर भेटेल का त्याला शिवाजी? नाही भेटणार. तो तेवढा हुशार आहे ना. तर त्याला हम्म. या प्याद्याला मारून काय फायदा आहे? काहीच नाही. पण प्याद्याला मारून नुकसान मात्र नक्की आहे. की मग आता बोलायला जागा राहते की अहो तुम्ही फटका करताय, तुम्ही आमच्या याला मारला, दूताला मारला, असं आहे. सो मग त्याला ते मारून काही फायदा नाही. तर त्याला मारलेलं नाहीये, फक्त त्याला दहशत केले की तू कुठल्याही प्रकारची चलाकी करू नकोस, असं. त्याला मारून काहीच फायदा नाही त्याचा. तर आणि चर्चा आणि तर आहेत भरपूर. एवढे लोकांनी आवडत आहेत. बोला, सॉरी. आणि आणि असं पण ऐकिवात आहे की जेव्हा त्यानं पैजेचा विडा उचलला अफजल खानाने, त्यानंतर अ, आपल्या म्हणजे महाराजांवर स्वारी करून यायच्या आधी त्यानं त्याच्या 66 की म्हणजे 60 पेक्षा जास्त त्याच्या बायका होत्या, त्यांनी कत्तल केली आणि मग तो इकडे चालून आला, असं पण ऐकिवात आलंय. असं म्हणतात. आता दोन्ही म्हणजे प्रवाह आहेत त्याला. म्हणजे काही काही तर सांगतात की जे कबरी पण आहेत 60 आणि त्यानं मारल्यात. मला लॉजिकली ते माहित नाही, पटत नाही. तो एवढा शूर सरदार आहे, त्याच्याकडे तिप्पट सैन्य आहे. तो आधीच कशाला मारेल त्याच्या बायकांना? आधीच नाही कसं काय तो करेल? पण तो एकदम क्रूर आणि हा, तसा होता, त्यामुळे तो घाबरून त्याला नसेल मारलं. ठीक आहे. घाबरून नाही, पण तो क्रूर. हा, मग त्याने तशा पद्धतीने मारलं असेल की हम्म, काय हो, मारायचं मला, असं तो आहेच आहे क्रूर. हम्म. हा, पण मला नाही वाटत की, पण त्याचं एक होतं, जेव्हा अफजल खान निघाला तेव्हा त्याच्या निशाणीचा हत्ती होता एक. तो निशाणीचा हत्ती मेलाय आणि त्याला मग वॉर्निंग दिली लोकांनी की हे अशुभ संकेत आहेत. ओ हा, तो जेव्हा निघाला तेव्हा त्याच्या निशाणीचा जो ज्याच्यावरती झेंडा असतो तो हत्ती मेला होता निघाल्यानंतर लगेचच. तर त्याला तसं दिलं. आणि ते दाखवतात पण बरं का की इथे 60 बायका मारल्या तर इथे 60 कबरी आहेत. पण मला ते लॉजिकली पटत नाही की तो मे एवढा मोठा सरदार कसा काय स्वतः आधीच कच खाईल, अजून तो पोचायचा आहे, त्याच्याकडे तिप्पट सैन्य आहे. त्याला माहित पण नाहीये की युद्ध वायूमध्ये होणार आहे का युद्ध कुठे होणार आहे, कारण तो मंदिरं फोडत चाललाय. तर तो आधी कशाला मारेल? किंवा किंवा असं सुद्धा असेल की अशी कुर्बानी दिल्यावर त्याला काय म्हणतात, त्यांच्या भाषेत ते फते प्राप्त होईल वगैरे, म्हणून पण कदाचित केलं असेल. माहित नाही. मला दुसरी मला शंका इथे असं वाटते की म्हणजे आधी मारलं त्याला त्यांची तेच माहिती. सेफ्टी नाही होणार म्हणून मग आपण नसताना त्यांचे पाठीमागे बायकांचं काही वेगळं होऊ नये म्हणून त्यांनी आधीच खबरदारी घेतली असेल. मी ज्या प्रकारे माहित नाही. अफजल खान होता